होमा भाऊ होय त्या रोजच्या आंब्याचा रस बनवलास का फेकलास म्हणतो. झाला का एक नंबर रस झाला पर ती मोठी गडबड झाली ना. काय हे माय बायको शाईनी निघाली त्याच्यामध्ये. मग का तर आपल्या मायबापाला फोन केला का तुम्ही रस पेवायला जेवायला बनवला म्हणून तेही कमी असले का 4 व्हीलर गाडी करून ते आमच्या घरी आला रस पेवायला सांग. माझ्या बा मग त्याची 10 वाजता रस बनवलं बांधायला गेलो तसाच मी थोड्या वेळा घरी आलो ते मस्त सोप्यावर बसलो होतो चुगल्या करत. पण याच्या सोबला तेवढ्या दुरून येणे ना आपल्या जेवायच्या घरी तेवढ्या महागाचा आंबा घेतलो 20 रुपये किलोचं घेतलो दादा तरी ते रस पेवायला आलं सांग. लागा तो तसा तुला सांगतो एखादी आपल्या आवडीची वस्तू राहिली ना असा तिसरा व्यक्ती ढुकत आला ना माणसा दिमाग सरकते का करतेस तर. मग का आता मी काय म्हणतो हा मग त्याला रस दिलास का नाही दिलास तर. बयास का मी होबा बाली हो ना मी काल त्याला रस देऊ घरामध्ये गेलो हे मस्त गोष्टी सांगत होता. तो जो रस होता ना तो घोळसणी मध्ये जाऊन लपवलो. दुसऱ्या गंजामध्ये पाणी टाकलो ना 2 डब्बे नाही का हळद टाकलो ना असा हा गोल 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 घुमवलं ना साखर टाकलो तो आला डाट. मग मी आपल्या बायकोला बोलावलो म्हणलं हे मामाजी इमाजीला हा रस पाजून टाकजो मी आता आराम करतो माझा डोका दुखते तर. मग मी झोपलो घरामध्ये जाऊन बापा अर्ध्या तासानं उठलो तर बापा सप्प गायब. हो मग मी हिला फोन केलो अगं तू कुठं आहे ग म्हणलो तर हे का म्हणते मग ते म्हणते भंडाऱ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये चिठ्ठी काढतो. मी म्हणलं जबल तू काढ चिठ्ठी मी आता रस पेतो झोपतो म्हणलो काय मोठा बदमाश माणूस करा चांगला भाऊ 20 रुपये किलो आणतो. बरोबर मग एवढ्या बागाचं तेल चालू